नमस्कार. येऊ का? हे तू कशाला आला रे इथं? हो फौजी चिडू नका. ए पहिले बाहेर उचल. अहो फौजी माफी मागायला आले. माफी? होय. शीतल आम्हाला माफ करा. आमच्याकडनं जो काय गुन्हा झालाय तो अक्षम्य आहे. शीतल प्लीज मला माफ करा. ए तुझी नाटकं बाहेर जाऊन करायची. चल बाजूला. फौजी आहो राग राग करू नका. मी काय म्हणतो ऐकून तर घ्या. ए तुझं काय ऐकायचं नाही सांगितलं ना. चल बाय. अहो त्यांना बोलू तर द्या की. अहो मग मी काय ऐकायचं याचं? तुला खरं बोलायला येत असेल तर ऐकावं ना. अहो फौजी सगळ्यांना सुधारायला एक संधी दिली पाहिजे ना. तुम्ही चिडलात, शीतलनं आम्हाला कानाखाली लावली, त्याबद्दल आमचं काही एक म्हणणं नाही. ते बरोबर होते. तुम्हाला तर सगळं पहिल्यापासून माहिती. आमचं शीतल बरोबर लग्न ठरलं. हा आम्हालाही वाटत होतच की त्यांच्या बरोबर लग्न व्हावं. आम्ही पण स्वप्न रंगवली, सुपारी ठरली. पण एक दिवस अचानक असं कळतं सगळ्या गावातल्या लोकांसमोर की आमचं लग्न नाही होऊ शकत. तरी मी शांत होतो. त्यांना लग्न करायचं नव्हतं, त्यांनी आधीच सांगायचं होतं ना. हा त्यांचा गैरसमज झाला तर त्यांची काही चूक नाही. आता काय घडलंय, चूक कुणाची आहे काहीच कळत नव्हतं. ह्याच्यामुळे आमची चिडचिड व्हायला लागली होती. त्यामुळे आमचा तोल सुटला आणि आम्ही चुकीचं वागलो. झाल्या प्रकारामुळे शीतलनं आम्हाला कानाखाली लावली. आमची गावात बदनामी झाली, मान खाली घालायला लागली. सगळं दुनियेसमोर आमची किंमत नाही राहिली. हा पण त्याची आम्हाला काही चिंता नाही. म्हणून काय शीतल तुम्ही आम्हाला माफ करणार नाही का? कराल ना? पुरी माफ कर त्याला. तो माफी मागतोय ना, माफ करून टाका. शीतल प्लीज मनापासून हार्टली सांगतो, प्लीज मला माफ करा. तुम्ही मनापासून माफ केलेलं दिसत नाही. असो आम्ही तुमच्या भावना समजू शकतो. येतो आम्ही. भैया आलाय तर प्रसाद घेऊन जावा. होय. जीव वय समाधान या. आता आज्याचं सगळं व्यवस्थित झालंय बघ. सगळं पार पडले. म्हणजे लग्न बी झालं, देवदेव पण झाला आणि पूजा बी झाली. आता मला आज्याची काय बी काळजी नाही बघ. आता जेवढीच तेवढं काय करायचं ते ठरवूया आपण. आणि माझ्या पुरीचं जे काय करायचं ना ते मी ठरवते. आता तुम्ही नका लक्ष घालू त्याच्यात. तुमच्या नातूचं झालं ना समजा मनासारखं. आता पुढं काय करायचं मी बघते. आजवर केलं तेवढं भलं लई झालं. काय जेवण चाललंय वय? हो राहू द्या. ठीक आहे जेवायला. जेवा जेवा. हो का सुन दे. काय रे
काय काम काढलंस? काम कशाला लागतंय मला? ते शक्र्याची म्हशी आली ना, मग आमच्या घरात खरवीच केला होता. लय जेवलो. म्हणलं जरा शतपावली करून यावं म्हणून आलो. कर कर, शतपावली कर, तुला गरज आहे त्याची. आजा, तुझ्या बरोबर सकाळी याला पळायला नेत की रे, जरा वजन कमी होईल त्याचं. यो पळतोय व्हय? ए, तू मला चॅलेंज देऊ नको काय. मी एकदा बिंगा सुटलो की कुणाच्या बापाला पण मग गावत नसतो. काय बस, लय शहाणा आहेस. अय्या! उंदीर! अरे कुठे अहो, ही काय आतमध्ये गेलाय. अहो एवढा मोठा आहे मामी. लय मोठा? थांबा की दुसरा पण हात पुढं करतोय की मी. एवढा मोठा. बया, माझं बचत गटाचं सामान समजा आतमध्येच आहे. अयो, मामी मी बघतो ना. अरे तू कुठं, तू बस. म्हणजे नव्या नवऱ्यानं असं भरल्या ताटावरनं उठायचं नसतं ना. हे असं काही नसते गप. ए, तसंच असतंय. अरे गप रे. ऐ, अरे हे बरं दिसल का असं? मी ऐकती, मी कशाला आहे? मी करतो त्या उंदराला हँडलिंग. तुला काय नाही जमायचं, गपच जरा. ए, तुला माहित आहे ना माझ्या जवळ किती कॉन्फिडन्स आहे ती. जिजे सांग जरा याला. ए आजा, जाऊ दे, तू बघतोय नो का? गप जेवा तुम्ही. राहुल्या, जा बाबा, पकड लवकर त्या उंदराला. हा हा ठीक आहे, चाललोच की मी. आष्ट्या, पिशवी घेऊन ये रे. राहुल्या, तू आशक्या कसं काय पटाक दिशी? हं? हा, ह्यो फास्ट आहे ना उंदीर पकडण्यात म्हणून. आणि अशोक, पिशवीत काय रे? ते ते काय हा, उंदीर पकडण्याचं मशीन आहे, मशीन. ए बाबा, जा पकड लवकर ते उंदीर. ए धापण्या, चल आपण उंदीर पकडूया. उंदीर हा, उंदीरच की. हो, चल. अरे पण राहुल्या, आष्ट्या, आता काय बोलू नको न थोबड फोडी. म्हणजे दंगा केला तर उंदीर पळून जाईल ना. एक शब्द सुद्धा बोलू नको. चल. काय चाललेलं असतंय राहुल्याचं, त्याचं त्यालाच माहित. असू दे, काहीतरी करतो नो का? तुम्ही जेवा. हे रावल्याच्या डोक्यात काय तर शिजते. धापण्या, पुढं पुढं तुला कुणी बोलायला सांगितले रे? अरे राहुल्या, आपण काय उंदर पकडायला आलोय वेळेला का? अरे नाही, अरे खोटं बोलायचं असतंय. आपल्याला काम पत्ते करायचंय का नाही इथं येऊन. म्हणजे कुणाला कळू नये म्हणून खोटं बोललास होय? येस, दॅट इज द मुद्दा. बघ, आजीची आज लग्नानंतरची पहिली रात्र आहे आणि ती रात्र त्याच्या आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे. असं आपण करायचं. यस, कायमच लक्षात राहील बघ. हे ढापण्या, तुझं थोबाड जरा कमी आणि हात जरा जास्त हलव. तिकडे घे पिशवी. एक, दोन, तीन, चार, पाच. हो बघ ढापण्या,
रात्री 12 वाजून झाल्यानंतर मी 1-1 मिनिटावर अलाराम लावल्यात. अशा जागी लपू की आज या रातभर हुडकून हुडकून दमला पाहिजे. काय झालं का पत्ते? आता बघ ऐन टायमिंगला मोबाईल कसं टन्ना वाजतात. कंडरात मोबाईलची रिंग वाजून वाजून बंद करण्यात जाते का नाही बघ आजीची. राहुल्या का मानाय पाहिजे तुला. मग धापण्या काय डबा कुठला कुठला काय कुठला पिशवीत आहे तो दिकी कुठला. ह्यो कसला रडावा 500% कलर. म्हणजे म्हणजे आता ह्यो कलर टाकायचा बेडवर म्हणजे आज सकाळी रंगूनच बाहेर निघतोय. त्यात टाकायची चकमक हे म्हणजे आठवडाभर आज्याच्या अंगाची चकमकच निघत नाही. मग कसं दिसतोय बघ आठवडाभर. राहुल्या ह्यो जर कलर आपण बेडवर टाकला तर त्यांना दिसणार केला का लगेच. ए धापण्या तू काय डोक्यावर पडलास काय र. अरे इथला बल्बच काढून घ्यायचा म्हणजे सगळा अंधारच होतोय काहीच दिसत नाही. राहुल्या तुला डोकं आहे की. मग धापण्या पुढं पुढं काय लय बोलतोयस. माझ्या पुढं पुढं लय बोलायचं नाही काय. बर ऐक आता कलर कुठं कुठं टाकायचा ते बघू. हा डबा अयो काय चाललंय? हे नाही काय नाही. हे बघ रावल्या, आधीच सांगते माझ्या खोलीत असलं सगळं चालायचं नाही हा? अगं मी आज्याची फक्त गंमत करत होतो बस. फक्त आज्याची का माझी बी? नाही 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 खरंच तुझी नाही फक्त आज्याची करत होतो. काय बोलू नको आता फेडरेशन अध्यक्षाला कळलं ना तर उगाच कालवा करत बसते. मी फक्त या आज्याच्या साईटलाच कलर टाकणार होतो शपथ. अगं फक्त आज्याचीच गंमत करायची आहे ना. मग मी सांगते ती नीट ऐक. वा शीतल अगं आजपर्यंत मला असं वाटत होतं की मीच लय ब्रिलियंट आहे पण अगं तू माझ्यापेक्षा ब्रिलियंट आहेस की. पकडलं का रे उंदीर? नाही ना. अरे पण तू तर त्या अशोकला घेऊन गेला होतास की. आणि तो बी कुठं बाहेर पडत गेला काय माहित. हा त्याच काय झालं उंदीर पकडणारच होतो तोवर तो खिडकीतनं बाहेर पळून गेला. आणि हा म्हणून आष्क्या पण बाहेर पळत गेला. अहो तो आष्क्या आहे का नाही मामी उंदीर पकडण्याच्या बाबतीत लय खतरूड आहे. अहो गावातली मांजरं पण त्याला उंदीर पकडायला लावत्यात. असला खुंकार आहे ती. हा बस बस लय पुढे सांगू नको. राहुल्या अरे तू उंदीर परत तर यायचं नाही ना. आता काय माहित तुमच्या बचत गटाच्या खुरवड्या पापड आवडला असलं तर येईल परत नाही बी.
त्याचा काय नियम आहे वय? बया कुठनं हे उंदिराला काय माहित पाहिजे. आता झोपताना सगळ्यांनी खिडक्या लावून झोपा, नाहीतर परत यायचा उंदीर त्यो. बर चला मी येतो. आजा चल की, कुठं जेवण झालंय ना तुझं? झालं की? मग चल की जरा असंच फिरून येऊ बाहेरनं. अरे नाही, कटा आलाय, झोपतो आता. अरे जेवल्यावर ना असं लगेच झोपायचं नसतं, शतपावली करायची असती. मी योगासनात शिकलो ही. हा बास कर तुझी योगासनं, माहितीये मला. तशी मला उद्या रनिंग करायचीच आहे. उद्या सकाळी ना, मग आता 100 पावलं चाललं म्हणून काय होतंय, काय का नाही मामा? अरे जा की, तसं बी जेवल्या लगेच झोपायचं नसतं. अरे पण जा ये जाऊन. हा, चल मामा म्हणलं तर चल 50 पावलं चाललं मी. चल कर, सगळी जमलंय. हो असंच जेवण झालं, आलो फिरत फिरत. सगळी एकत्र आला. नाही अरे म्हणजे मी तुमच्या तिकडनं आलो आणि गोटा तिकडनं आला, सच्या इकडून आला. आता मी तुमच्या तिकडून येऊन इथं बसलो, गोटा तिकडून आला, मग सच्या इकडून आला. ढापण्या. हो कळलं त्याला. खायच्या ए ते जाऊ द्या, तुझं जेवण झालं ना? वय आत्ताच झालं. पूजा झाली म्हणे आज, आम्हाला बोलवलं नाहीस. अरे नाही, घरगुतीच पूजा होती. पूजा झाली ना, हे महत्वाचं. कसं आहे, एकदा का पूजा झाली म्हणजे नवरा बायकोला ऑफिशियली एकमेकांना वेळ द्यायचा. काय सच्या? तर पूजा मेन असते बघ. पूजा झाल्याशिवाय काहीच मार्गी लागत नाही. काय? संसार मार्गी लागत नाही. चालू ते बाबा तुमचं, मी जातो. हा पोरांनो, मी बी जातो. नाही तू कुठं, तू जायचं नाही, तू थांबायची. का? का दुसतीत का विचारतोस? बघ गोट्या, हा तू लग्नाच्या आधी किती उशीर बसायचा आपल्यात, लगीन झाल्यावर तू पलटलास. अरे नाही, घरी पूजा होती ना, त्यामुळे माणसं आलेली. आजा, पूजा घरगुती होती ना रे? हा घरगुतीच होती, पण ते जरा आवरावरी करायला लागते. घरातलं सगळं आवरलं की? हो, काय आवरा बिवरायचं नाही. थांबून घ्या रे याला, थांब. येतात घर तुझं इकडं आणि इकडे कुठं निघालंय? ते इकडंच आहे माझं घर. मामांनी काय सांगितलंय? काय? पोट कमी कर, फिटनेस मेंटेनन्स ठेव म्हणून सांगितलं ना, म्हणून म्हणलं जरा शतपावली करावी. तिकडून जर का माझ्या घराकडे गेलो तर 50 पावलं होत्यात ना, आणि इकडून गेलो तुझ्या घराकडनं तर 75 पावलं होत्यात. आणि मग 25? आता काय चालत आलो मग? ती जर की 25 झालं की शतपावली. कसला ब्रिलियंट आहे मी. 26. आजा आजा, तू बस इथं. तू कुठं चाललायस? मग काय नवरदेव, काय आज पहिली रात्र, मग तुला नॉलेज नको त्याला? काय नको तुमचं नॉलेज बिल. हे असं कसं कर गोट्या, आज पहिली रात्र, नॉलेज घे आमच्याकडनं. होय काय वय वय, तुझं लग्न झालंय का? अरे लग्न झाले नसलं तरी आपल्याला एक खावाड एक्सपिरियन्स आहे. सच्या तू सुरू कर. हे काय नको नॉलेज. अरे बस काय की, ए दे रे ह्याला नॉलेज. हे
तुझं काय मधीच? म्हणजे तुझ्यामुळे मला बी ऐकायला मिळेल. माझं बी कधीतरी लग्न होईलच की. आजा आज पहिली रात्र. आज शीतल सोबत पहिल्यांदा मला जास्त वेळ घालवता येणार. शीतले, माझ्या आयुष्यात तुझं काय स्थान आहे हे आज मला तुला सांगायचं.